निबंधाची चर्चा हा कायमच एसे व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स अन एसे. एसे इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ युअर करिअर. 250 मार्क्स 250 मार्काला जेव्हा तुम्ही डील करता त्यावेळेला निबंधावर अत्यंत सुरुवातीपासून आक्रमकपणे काम करायला पाहिजे. बायलिंग्वली काय प्रकारे आपल्याला विचार करता, इंग्रजी मिडियमचे पण विद्यार्थी आहेत, त्याच्यात पण बऱ्याच मिसकन्सेप्शन मराठी माध्यमातले. त्यासाठी ही सिरीज सुरू केलेली आहे की एसे क्वेश्चन ॲन्सर लाईव्ह लिहिलेले आत्ताचे त्या विद्यार्थ्यांच्या परमिशननं लाईव्ह अगदी लिहिलेले जे उत्तर आहेत आत्ता टेस्टमध्ये झालेले ते फक्त इथं आपण या सिरीजमध्ये वाचतो. ऑफकोर्स विथ ड्यू कन्सेंट अँड ड्यू परमिशन ऑफ दॅट कॅन्डिडेट. त्या कॅन्डिडेटच्या परवानगीनंच हे सगळं आपण करतो आहे. की काय कसं याचा हेतू काय आहे पहा, की विद्यार्थ्याला त्याचा फायदा व्हावा. म्हणजे जे आता समजा प्रत्यक्ष लिहित असतात आणि त्यांना कळत नाही की काय झालेलं आहे, तर त्याचा एक नमुना कुठला तरी लागतो. तो नमुना हा जो वाचतो आहे तो इमिट करण्यासाठी नाही आहे. बऱ्याचदा आपण काय होतं, मग तीच उदाहरणं घेतो. दॅट इज नॉट सिव्हिल सर्व्हिस. इमिट, डोंट इमिट. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड, ॲनालाइज अँड इंटरनलाइज अँड देन प्रोड्यूस युअर सेल्फ. तुम्ही तुमचं स्वतःचं जे आहे ते नंतर प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला तुम्हाला काय वाटतं जे आहे असा एसेबद्दलचं अंडरस्टँडिंग. क्वेश्चन ॲन्सरच्या ह्याच्यामध्ये एसेला काय प्रकारे आपल्याला डील करायचं असाच या सिरीजमधलं जे आहे ते इंग्रजी माध्यमातलं एसे. व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स अन एसे याच्यावर पण आपण तपशिलात बोलू. पण क्वेश्चन ॲन्सरच्या याच्यामध्ये आज आपण जो आत्ताचा लिहिलेला आहे पहा एसे, त्या कॅन्डिडेटचा किंवा त्या ॲस्पिरंटचा एसे जो आहे तोच आज आपल्यासमोर मी शेअर करतो. आणि ऑफकोर्स विथ ड्यू कन्सेंट. दिस इज रिटन बाय क्षितिजा गरड. एसेलासाठी क्षितिजा एकदम कायम सुरुवातीपासून एक्सलंट अशा प्रकारचे मार्क्स आहेत पहा. विथ काइंड परमिशन ऑफ क्षितिजा वी आर दिसिंग. डॉक्टर, with your kind permission we are doing this. Now this is public. You have written and now this is useful for all the students of Maharashtra or at least maybe all India level. This might be a eye opener for so many people. Let's read it. Topic काय आहे पहा. I know why the cage birds sing. Things fall apart. There is nothing either good or bad, but thinking make it's so. This is 2003 I think essay. 1993 compassion is the basis of all morality. आणि I know why the cage birds sing. हा एसे ह्या कॅन्डिडेटने निवडलेलं जे आहे. आणि गिवन टाईममध्ये तुम्ही कसा प्रोड्यूस करणार आहे, रिअल टाईममध्ये लिहिलेला आहे एसे आहे पहा. टायटल जे आहे आय विल थरोली गो विथ ग्लिम्सेस त्याचे आपण घेऊया की काय काय आर्ग्युमेंट्स आहेत आणि मग त्याच्याविषयी काही कॉमेंट जे आहेत ते लिहूया. शीर्षक लक्षात घ्यायला पहिल्यांदा जे आहे ते डिकोड युअर टायटल. मी त्याच्यात कुठलं इंटरप्शन न करता पहिल्यांदा तुम्हाला एक फील यावा म्हणून काय लिहिलेलं आहे या एसेमध्ये त्याची कुठंही इंटरप्ट न करता, माझं इंटरप्रिटेशन न आणता वाचतो फक्त. तुम्ही शांतपणे ते पहा आणि मग आपण संपला एसे वाचून की मग त्याच्यावर तपशिलामध्ये डिकोड करूया की याची ब्युटी काय, ह्याच्यात काय लिहिलेलं आहे, याचं ॲस्थेटिक्स कसं आहे, याचं रायटिंग स्किल कुठं आलेलं आहे, या सगळ्याची चर्चा जी आहे ती आपण एसे संपल्यानंतर जे आहे. एसे नाऊ we will go for exact wording of this candidate and this is as follows. I know why the cage bird sings. How to tell a shattered story? By slowly becoming every day. No, by slowly becoming everything. The Ministry of Utmost Happiness, Arundhati Roy. That diffused person in its existences can become any living entity. In fact, a bird being caged has no remorse to its own situation as long as it knows to sing. As long as it knows to sing. How it matters with the clipped wings and the ungrateful sunshine as long as it brights and its soul is immortal. World over a million are just born to be burdened, to be broken enough to lose the sense of pain and pleasure, and few stands out of the real heroes who have been broken by the world. They live in and rescued, mended by love and hope. They remain as still as they are fragile.
and they never surrender. They never surrender. In our core identities, we are here to express in myriad possible ways, and if the oppression chokes one in all its brutal shades, it only struggles to find the ways to express what he or she is left with. Shrinking, tearful, sad, and loud, in short, until we gasp to death, and beyond this struggle lies in the immense possibilities to carve and niche the shattered existence, this time with greater force and greater chances to win the battle. They say it right, and the soul, the bleed, endures the most. The so-called white supremacy gave birth to the voices singing the song of freedom through they were shut inside the cage with the tied hands and the feet. From the struggle of the black rose to the forefront of the great heroes like Nelson or Martin. They had to win at the end, and they did. It equally significant to quote 21st century projecting its conscious through brilliantly crafted tale of Eliza, the mute girl and the amphibian man, the lords of the Cold War era. This is Shape of Water, Baltimore of 1962, movie Shape of Water by Guillermo Toro. It's bitter more sense. It's a fantasy that strikes the note of hope and suggests that real love means crossing the divides we erect between us and those different from us. The Shape of Water is devoted to reminding us that we consider maimed and strange and frightening who will inherit the earth, underpinning how everyone is here beautifully, unconditionally accepted the situation. The optimism in air is truly important. The fact that today's time we all have discovered our voices to be heard with an equal amount of the compassion and empathy without the chance for mere cacophony. This so happened for any reason that we all accepted this kind of our existence. Everyone as a minority coexistence with others with a common virtue. And the ambition, the feeling of the strengthening of the LGBT. Recently happened Me Too, and the sentiment evolved from the same, the rationality and the reason, the movement of the people. This year, we have so many examples. Recently, Nadia Murad, Iran human rights activist, or Danish gynecologist, created space for these birds and hence known as Dr. Miracle. Take any example. Ultimately, we need to know why the cage birds sing. Nothing can be expressive and precise as the creator of the poem, I Know Why the Cage Birds Sing. Of course, this is Maya Angelou. In that condition of the free bird and the cage bird, two positions, civil right era, this evolved, African American, how they responded to the situation. Two birds and their position. Maya has created a brilliant space. A free bird lives on the back of the mind, back of the wind, and floats downstream till the current ends and dips its wing in the orange sun rays and dares to claim the sky and dares to claim the sky. But bird that stalks down his narrow cage can seldom see through his bars of rage. His wings are clipped and his feet are tied.
So he opens his throat to sing. The cage bird sings of freedom. The narrow cage and the freedom intensify, this binary intensifies the sense of tragedy in life of the cage bird that is devoid of justice and happiness. This heart echoes the pain of millions, then sadly expresses the reasoning brutishness of the others. The expression rewards itself through the little and time, not losing hope till end, not losing hope till end. Many such anecdotes and people's lives are important. The Freedom Writers Diary is one such example. Freedom Winters group of the students from Woodrow Wilson's High School in California and then teachers in 1999. It shows true courage, true strength against the various kinds of supremacies. The world of pain and poverty and lasting endurance to keep with life unbeatably depicts through the lyrics from the Gangs of Wasseypur by none other than Piyush Mishra. It says, एक बगल में चांद होगा, एक बगल में रोटियां, एक बगल में नींद होगी, एक बगल में लोरिया। हम चांद पे रोटी की चादर डालकर सो जाएंगे, हम चांद पे रोटी की चादर डालकर सो जाएंगे और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएंगे। When time demands to choose between pain and pain, when time demands to choose between pain and pain, the mind creates fictitious imaginary pleasure just to reject its own pain, just to breathe the illusory triumph of getting or get going. The protagonist of the Ministry of Utmost Happiness, Khalija, replies, it's not good morning, it's good morning. To mourn, to mourn. That is what we call in Kashmir, Minister of Utmost Happiness. Her and many such souls brings discomfort, utter sadness, and pursue humanity towards more human, towards more peace. This must be considered as an important aspect of our day-to-day life. Ultimately, through the bird's analogy, singing, the melody in itself is the symbol of hope. The bare fruits, one fine day, to break the glass ceiling, to bridge the rifts of discrimination by the rivers of peace and love, and gently sway upon the ship of life, singing the song of happiness. That is the end of this writing. This is civil service. This is IS metal. This demands that kind of understanding. What exactly is the need to reflect with human sense, to reflect with your own understanding, that pain, that agony, that your heart, that bleeding, every drop of your blood, how to present your ideas. One example is this writing. This is important aspect, how to write. महत्त्वाचा, अगेन वी विल गो बायलिंग्वली. महत्त्वाचा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा काय होता पहा, की आता आपण हे वाचलं की लिहिलेलं आहे काय प्रकारचं अंडरस्टँडिंग आलेलं जे आहे. त्यामुळे सुरुवात कशी आहे, आपण समजा याच्यावर विचार करतो की मेन्स दिलेले, 2 मेन्स दिलेले, 3 मेन्स दिलेले विद्यार्थी, पण ते मेकॅनिकल व्हायला लागतं की सोशल काय असेल, इकॉनॉमी काय, या प्रकारचं वाचन नाही आहे आपलं. पण आता गँग्स ऑफ वासेपूरचं समजा याच्यामध्ये घेतलेलं आहे. मिनिस्टर ऑफ अटमॉस्ट तुम्ही सगळ्यांनी रिव्ह्यू वाचलेला असेल, किंवा आत्ता आय कांट ब्रीथच्या निमित्तानं आलेलं जे आहे, समजा प्लेग आहे, अल्बेर कामूचं प्लेग आहे. मग हे संपूर्णतः आपल्या ह्याच्यामध्ये कुठं आहे, गिरीश कर्नाडांचं तुघलक आहे. मयूर नावाचा स्टुडंट होता पहा 2014च्या बॅचला. मयूरचं त्याला पोस्ट कॉलोनियल याच्यावर एस आलेला होता. तर त्यानं सुरुवात कशातनं केलेली होती पहा,
तुघलकांचं एक नाटक आहे, गिरीश कर्नाडांचं तुघलक नावाचं नाटक आहे, त्यानं स्टार्ट केला होता. आणि एंडला पोस्ट कॉलोनियल याच्यावर गाजलेले अभ्यासक कोण आहे साऊथ एशियातले, त्याला 145पेक्षा मध्ये जास्त मार्क होते. त्रिपुराला आय झाला मयूर. गणेश देवींचं जे आर्ग्युमेंट आहे त्याच्यावर त्याने एंड केलेलं होतं. म्हणजे तुम्ही स्ट्रक्चर्ड पाहिजे, तुम्ही काय प्रकारे संपूर्णतः स्वतःला अभिव्यक्त करणार याची एक स्वतःची तुमची पद्धती डेव्हलप, म्हणजे स्टाईल जी आहे स्वतःची ती स्टाईल डेव्हलप व्हायला. ती स्टाईल जर डेव्हलप झाली नाही, जसं याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे. सुरुवातीला एक आर्ग्युमेंट म्हणून जर आपण म्हटलं तर काय केलेलं आहे पहा, की कविता जी आहे ते अरुंधती रॉयच्या याच्यामधनं गेलेलं जे आहे. आता हे त्यावेळेला सुचलेलं आहे, नॉट नेसेसरी तुम्हाला पण तसं सुचेल. तुम्ही तुमच्या याच्यामधनं शोधून ते लिहायला पाहिजे कुठल्या प्रकारचं. आणि पॉप्युलर हळूहळू पॉप्युलिस्ट व्हायला लागतं. मी काय म्हणतो पहा, पॉप्युलर जे आहे म्हणजे समजा गांधी आहे, टागोर आहे, आंबेडकर आहे, तर हे पॉप्युलर वापरू नये असं नव्हे. याच्यातनं पॉप्युलिस्टकडे पण कसं जातो आणि त्यामुळं मग ते रेटोरिक कसं व्हायला लागतं याचा एक सेन्स यायला पाहिजे. एसे तपासणारी काही झालं तर इंग्लिश लिटरेचरचे लोक आहेत पहा. म्हणजे एसे अल्टिमेटली इज अ लिटररी एक्सप्रेशन. एसेच्या थेअरीवर पण आपण बोलूया की एसे काय आहे आणि एसेच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग UPSC काय डिमांड करते. आय नो व्हाय द केज बट हे मेटॅफर आहे. मग त्या मेटॅफरचा वापर आपण समजून कसं घ्यायचं, आपलं स्पष्टीकरण जे आहे ते कशा प्रकारचं द्यायचं. आपण जेव्हा म्हणतो की 150+ पाहिजे, 160 पाहिजे, तर त्याचं रायटिंग करत असताना आपल्याला त्याचा ऑरा काय असेल, त्याचा स्पेक्ट्रम काय असेल, त्या सगळ्यावर आपण विचार करत राहिला. पण त्याच्या दृष्टीनं मग यातले कोड्स वापरलेले आहेत, कुठल्या प्रकारचं समकाळातलं घेतलेलं आहे आणि तरी ते ट्रान्सजेंड करून सांगण्याची पद्धती जी आहे ते बेसिक ह्युमन जो आहे सिव्हिल सर्व्हिसमध्ये एसे आला तो त्यासाठी आहे की तुम्ही त्या माणसाचं अपील जे आहे ते तुम्हाला कळतं. ट्रान्सजेंड होणारा माणूस, अतीत होणारा माणूस जो आहे तो तुम्हाला त्यामध्ये पकडता येतो का, आणि हे प्रयत्न साध्य आहे. म्हणजे आय नो व्हाय द केज बर्ड सिंग तुम्ही म्हटलं की मग यात मला आता हे वाचल्यावर ऐकायला वाटायला लागलं की हां इथं करणं आपल्याला फिट बसेल का, तो सगळा त्याच्यामध्ये अडकलेला आहे, त्याला सुटता येत नाही आहे. पिंजर नावाची, पिंजर अमृता प्रीतमचं पिंजर आहे पहा. मग पिंजरमध्ये रशीदचं काय होतं तुम्ही जर वाचलं असेल तर रशीदला मुक्ती नाही आहे. मुक्ती कोण पते हा त्यातला मुद्दा असतो ना. देअर इज युअर ओन रिडम्शन, मुक्तीचा मार्ग जो आहे. त्यामुळे रशीदचं काय झालं पुढं, सगळ्यांना मुक्ती मिळाली, त्याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि हे एफर्ट्स आहेत. म्हणजे असं जे म्हणलेलं आहे की असं किती आपण प्रयत्न केले तरी ते 250 मार्काला तशी ग्रॅव्हिटी द्यायला पाहिजे. आणि असं खूप निखिल नावाचं पहिल्या अटेम्पमध्ये आपल्या याच्यावरनं मला आठवलं, देशमुख निखिल ऐकत असेल पण निखिल पहिल्या अटेम्पमध्ये झाला. एसेनंच चेंज केलं सगळं. 159 का 155 मार्क होते. एक्सलंट. म्हणजे अगदी साधं आहे, सिम्प्लिसिटी ऑफ लँग्वेज, फ्लो ऑफ लँग्वेज हे सगळं तो मेंटेन करत राहायचा. जग्गी वासुदेवचं समजा काही वाचलेलं आहे तर तो त्याच्या पर्सनल याच्यातनं तो वापरायचा, लिहिण्याचा एक फ्लो मेंटेन करायचा. म्हणजे ट्रान्सपरंट होतं, ऑनेस्ट होतं आणि ते स्वतःच होतं. हेच ते वर्क व्हायला लागतं. बऱ्याचदा कोटेशनचा अभ्यास कुठे आपल्याला याच्यामध्ये नाही. एक स्वतःचं जे अंडरस्टँडिंग आहे आणि लिटररी अवेअरनेस जी आहे. म्हणजे आपण समजा म्हणलं की प्राईड अँड प्रिज्युडाईजमध्ये काय, आता तुम्ही म्हटलं पण मला माहिती नाही आहे, हरकत नाही. मग आता तुमच्या NCERTतच दिलेलं तर इतक्या गोष्टी आहेत पहा. NCERTत नामदेव अडसांची कविता ट्रान्सलेट झालेली आहे. NCERTमध्ये आपल्या चार्ल्स डिकन्सचं कोकटाऊन तुम्ही वाचलं असेल तर ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे हाऊ टू राईट बेस्ट एक्झाम्पल, ब्रिलियंट एक्झाम्पल इज NCERT बुक. NCERTमध्ये ड्युबॉयच्या काही स्टोरीज दिलेल्या आहेत. आफ्रिकन अमेरिकन रायटर्स जे आहे त्यांनी काय लिहिलेलं आहे, माल्कमचं काय आर्ग्युमेंट आहे. हेल्प नावाचा सिनेमा आलेला होता. त्यामुळं याच्यावर तुमचं ज्याला आपण कोड अनकोड काय म्हणतो कल्चरल कॅपिटल, ते कल्चरल कॅपिटल तुम्ही कसं गोळा करणार हा प्रश्न आहे. आणि तसे प्रयत्न करायला पाहिजे. तसे प्रयत्न संपूर्णतः जे आहे. आणि आपल्या दृष्टीनं हे काय जसं इराचं होतं, इराचं एक्सटेन्सिव्ह रीडर होते. टॉपर जे आपल्याला होतं पहा, इरानं एसेला चांगले मार्क काढले होते. 165 बहुतेक होते पहा. त्यामुळं 160 किंवा 65. त्यामुळे तिथपर्यंत जाण्याचा मार्ग आपला काय प्रकारचा असेल त्या प्रकारे आपण कसा प्रयत्न करणार. रायटिंगला त्याचं नॉव्हेल वाचणं हे त्याची हॉबीज होती. एक्सटेन्सिव्ह रिडिंग जे आहे. आणि त्यामुळे टाईम मॅनेजमेंटचा ह्यात इश्यू होऊ शकतो. सुरुवातीच्या काळात समजा आपण, माझा काही आत्तापर्यंत असा अनुभव नाही आहे, हरकत नाही, पण एखाद्या ज्ञानशाखेला सामोरं जात असताना तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करा आणि पुढं वाचण्याचे प्रयत्न करा. फ्लेक्झिबिलिटी ती ठेवायला पाहिजे. असं अनेक जणांनी केलेलं आहे. मराठी तुषार नावाचा शोध होतो, तुषार वाघ, IRS झाला पहा. माहिती नाही इंजिनिअरिंगचा, माहिती नाही हे ॲक्सेप्ट करण्याची तयारी पाहिजे पहा, की आपल्याला माहिती नाही आणि त्याच्यानंतर पुढं जायला पाहिजे. 2 मेन्स दिले तर 105 110 आणि त्याच्यामुळं इंटरव्ह्यू कॉल येत नाही आहे किंवा आला तरी तिथं होतं आहे. या सगळ्याचं बेस्ट वे काय, डे 1 पासून तुम्ही सावध राहा. पहिल्या आषाढस्य प्रथम दिवशी
पहिल्या दिवसापासूनच तुम्ही सावध राहा, म्हणजे मग काही प्रश्नच नाही. त्याच्या दृष्टीनं एसेज आपण हे सुरू केलेली सिरीज आहे पहा. जसं आता आपण डॉक्टर क्षितिज असं वाचलेलं आहे की काय प्रकारे लिहिलेलं आहे. याच प्रकारचं आता या दर्जाचं समजा तुम्ही लिहू शकला नाही सुरुवातीच्या याच्यामध्ये, पण तुमचं स्वतःचं येईल ना. तुम्ही प्रयत्न करा, 8 वेळा 9 वेळा चुकेल, नंतर ते म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही त्याच्यावर शोभा भुतडा नावाचे स्टुडंट होते पहा, एकदम कन्सिस्टंट राहिले. जम्मू काश्मीरला IPS होते त्यावेळेला आपण झालेले आहे. कन्सिस्टंटली तुम्ही काय प्रकारे अनेक उदाहरणं सांगता येईल की ज्यांनी कंटिन्युअसली स्क्रॅचपासून सुरुवात केलेली आहे आणि आपल्या एफर्ट्सनी ती जागा निर्माण केलेली आहे. त्याच्या दृष्टीनं साधारणतः आपल्याला एसेचे जे आर्ग्युमेंट आहे, याची ब्युटी आहे, बॅक टू धिस एसे, याची ब्युटी काय आहे पहा की लिहिण्याची स्वतःची एक टेक्स्चर आहे, ज्याला आपण पोत म्हणतो ना, की त्याचं हे वेगळं हे वेगळं आहे. कांजीवरम हे वेगळं आहे आणि पैठणीचं इकडचं पैठणचं वेगळ्या प्रकारचं आहे. गुजरातमधलं गेलं तर टेक्स्चर वेगळं आहे. तसं तुम्ही स्वतःचं टेक्स्चर जे आहे ना ते समजून घ्यायला पाहिजे. आणि ते टेक्स्चर जोपर्यंत तुम्हाला समजत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला असं वाटायला लागतं की अनुदीपनं काहीतरी लिहिलेलं आहे, मग टीनानं काहीतरी लिहिलेलं आहे, कौस्तुभनं काहीतरी लिहिलेलं आहे, जे टॉपर्स आहेत त्याचंच आपण इमिट करायला पाहिजे. डोंट इमिट, अंडरस्टँड, समजून घेणं जे म्हणलेलं आहे. डू ॲनालाइज अँड देन रिप्रोड्यूस युअर आयडियाज. तुमच्या स्वतःच्या आयडिया ज्या कोहरंटली नॉन UPSC एक्झरसाईज करायला पाहिजे. म्हणजे समजा म्हणलेलं की पेन, आता याच्यावर पेनवर मी काय लिहून एक पॅराग्राफ, मग पेन जे म्हणलेलं पेन इज अ मायटर दॅन सोड, पेन रिअल फ्रेंड ऑफ अ सॉलिट्यूड इज अ फ्रेंड. मग त्यावर असं विचार सुरुवातीला वेग होईल, पण ते नंतर लिहायला पाहिजे. पेपर, चेअर, कुठल्याही गोष्टीच्या, टेबल, मग त्याच्याबद्दल लगेच आपण मग काय होतं की पॉवर, आणि पॉवरमधून आपण पॉप्युलर असं पॉवर करप्ट ॲब्सोल्युटली असं लिहितो, तर ते टाळायला पाहिजे. पॉप्युलिस्ट ट्रॅप कुठं कुठं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. पॉप्युलिस्ट म्हणतं म्हणजे सवंग उथळ जे आहे ना ते टाळायला पाहिजे. आणि त्याच्या दृष्टीनं तुम्ही स्वतःचं अंडरस्टँडिंग जे आहे ना, ऑल आर्ट इज अ हायली रिस्पेक्टेबल मॅटर, बट इट्स सुपरफिशियल अँड फ्रिव्हिलस इफ कम्पेअर टू द टेरेबल सिरियसनेस ऑफ लाईफ. आणि त्यामुळं तुम्ही टेरेबल सिरियसनेस ऑफ लाईफ कुठून आलेलं आहे आणि त्याला कसं दाखवलेलं आहे, त्या दोन्हींचं कॉम्बिनेशन काय प्रकारे आलेलं आहे, किंवा कलेच्या जगामध्ये काय आलेलं आहे आणि याच्यामध्ये काय आलं. जसं गँग्स ऑफ वासेपुर घेतलेलं आहे, एक बगल में चांद होगा आहे. त्यामुळे होप आहे ना, वाय आय नो वाय द के, परफेक्ट पकडलेलं जे आहे ते, आणि त्याच्यातनं बाहेर येण्याचं जे सामर्थ्य आहे ते कुठून आहे, ते कसं मिळवायचं आपल्याला जे. आणि मग याच्यात बुद्धापासून अनेक लोक तुम्हाला ह्याच्यात अनेक प्रकार ॲड करता येईल ना, की शरीररूपी तुमच्या याच्यामध्ये तुम्ही अडकलेलं आहे काय. बुद्धाचं काय वाक्य होतं बा, शरीरातून बाहेर पडा. मग शरीरातून बाहेर पडायचं म्हणजे नेमकं काय करायचं, म्हणजे त्याला एक कंटिन्युअस ॲक्युम्युलेटेड असे एफर्ट्स पाहिजेत, ज्याला आपण म्हणतो ना की क्विक सोल्युशन जे आहे. क्विक सोल्युशन होईल, पण ते किती अगदी तुम्ही वर काठावर असेल बघ, एक्सटेन्सिव्ह मार्जिन आपल्याला काम करायचं आहे. ऑलवेज टॉपर जे म्हणलेलं आहे, तर अभ्यासूनही प्रकटावे. त्याच्या दृष्टीनं साधारणतः याच्यामध्ये वाचलेलं आहे. बाकी म्हणजे कुठल्याही प्रकारे काही या एसेची ब्युटी काय आहे, या एसेच ॲस्थेटिक इम्पॉर्टंट काय आहे की याच्यामध्ये काही दाखवण्याचे पोज नाही, लुक हाऊ ग्रेट आहे असं काही स्टान्स नाही आहे. तर त्याच्यामुळं ते इझिली जाते. एक असं जर आपण असं तुम्ही एखादा झरा बघितला शांत झालेला आहे, तर पाण्याचा पण आवाज आहे, तसं तुमचे शब्द जे आहे ना त्याच्याविषयी आपण पुढच्या कुठल्या सेशनमध्ये बघू की एसेमधलं म्युझिक कसं आहे काय. एसे हा फ्लूट आहे का, एसे आपल्याला ऐकू येतो म्हणजे नेमकं काय होतं, आणि ते शब्द आपण कसे समजून घेणार, या अर्थानं एसेविषयीचे अंडरस्टँडिंग जे आहे ना. जसं आता ते आता इथं माया अँजेलोची कविता समजा तुम्हाला पाठ नाही आहे, 2 ओळी घ्या, समजून घ्या. आणि माया अँजेलो म्हणजे सतत फेमस आहे एक्सप्रेसला. आता हे कुठून शोधलं समजा, म्हटलं एक्सप्रेसला येतात कोटेशन्स पहा, टाइम्सला लिहिलेलं असते, त्यामुळं तिथंच असणार आहे. तुम्ही शोधत राहायला पाहिजे कोणकोणत्या प्रकारचे जे आहे, किंवा त्याच्यावर वाचत राहायला पाहिजे की आपल्याला हे आलेलं आहे, आता आजच्या एक्सप्रेसला काय आलेलं आहे आणि त्याचं आपलं अंडरस्टँडिंग काय प्रकारचं असेल. या अर्थानं तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे मग आपल्याला एसे या प्रकारचा एसे किंवा तुम्ही स्वतः लिहिलेला एसे, जसं याचा आता एंडला पण जे म्हणलेलं होतं ते काय होतं पहा की बर्ड्स ॲनॉलॉजी घेतलेली आहे आणि त्या ॲनॉलॉजीच्या आधारे मग तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तिथे एंड एक नॅचरल रिझम आहे. 1000 शब्द 1200 शब्दांपर्यंत जे आहे शब्दाच्या मर्यादेमध्ये परफेक्टली बसवलेलं आहे, वेळेमध्ये जे आहे. त्या अर्थानं एसे म्हणजे काय याचा आपला एक नमुना बघितला. अशाच प्रकारे मला वाटतं आपण म्हणजे मार्गी ह्यासाठीच आहे की जे आधी लिहिलेले विद्यार्थी असतील किंवा आत्ता हे रिअल टाईममधले विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांच्यामधनं आपण काही गोष्टी मांडाव्यात.
तुम्हाला याच्याविषयी काही शंका असतील तर तुम्ही म्हणजे मार्गीच्या कुठल्याही याच्यावर संपर्क केला, माझ्या संपर्क केला किंवा आपल्या साईट्स आहेत त्याच्यावर संपर्क केला तरी ते उपयुक्त ठरेल. तुमची शंका आहे आणि ती सोडवली नाही असं व्हायला नको. त्यामुळं एसेच्या विषयी सुरुवातीपासून तुम्ही ॲग्रेसिव्ह राहा. एसेच्या विषयी तुम्ही तुमचं अंडरस्टँडिंग जे आहे ना ते काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मग तुम्हाला तुमचं स्वतःचं सापडेल. एक दिवस नक्की सापडेल की आपण शोधता जे आहे ते तिथपर्यंत काय प्रकारे जातो आणि आपला स्वतःचा रिदम जे आहे जे म्हणलं जातं ना काय तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास आपल्याकडेच असतं पण आपण कुठे गेलं म्हणून ते शोधायला लागतं. आपल्या जवळच आहे ते. त्यामुळे आपल्या जवळ काय बी नॅचरल, बी युअरसेल्फ. तुम्ही स्वतःचं मांडण्याचा प्रयत्न करा, तुमचे स्वतःचे अंडरस्टँडिंग आणि त्या प्रकारचं वाचन करणं. मग TSR सुब्रमण्यमचं वाचायला पाहिजे का, काही समजा आलेल्या नवीन नॉवेल्स आहेत त्या पाहायला पाहिजे का, डिस्टोपियाबद्दलची चर्चा असते मग डिस्टोपिया समजून घ्यायला पाहिजे का. डिस्टोपियावर बरेच 2 समजा आता आलेले जे आहेत ते हँडमेड्स टेल समजा तुम्ही बघत असाल किंवा नवीन नवीन माध्यमं जी होतात त्याच्यामधनं काय प्रकारचं आलेलं आहे आणि त्याच्यातलं आपल्याला काय उपयुक्त आहे. त्यासाठी तुम्हाला काय लागेल तुमच्या परत बॅक टू बेसिक क्वेश्चन पेपर्स काय आहेत विचारलेले 13 पासूनचे ते पक्के पाहिजेत, बघायला लागता कामा नाही, पक्के डोक्यात पाहिजे क्वेश्चन पेपर आणि मग तुमचा सिलेबसवर आणि क्वेश्चन पेपरवर कंट्रोल घेऊन मग मॅटरच्या शोधात राहा. मॅटर एंडलेसली वाढत राहील. सिलेबस आणि क्वेश्चन पेपरच्या आधारेच मॅटर पाहायला पाहिजे की काय काय प्रकारचे येऊ शकतो, तुम्ही काय प्रकारचे लिहिणार आहे. हा एसे काय वाजला परत गेल्या 2 वर्षात त्यांनी काय केलेलं आहे पहा की आधी याच्यामध्ये एक वर फिलॉसॉफिकल खाली फिलॉसॉफिकल 2 सेक्शनमध्ये आणि मग आपल्याला एखाद्या वेळा नाही लिहिलं चालेल पण गेल्या 2 वर्षात त्यांनी अख्खा एक सेक्शनच फिलॉसॉफिकल गेलेलं आहे आणि त्याच्या दृष्टीनं मग ते लिहिताना बऱ्यापैकी अशी दमछाक होते. तर ती सुरुवातीपासून काळजी घेतली. ज्या प्रकारे UPSC बदलते त्या प्रकारे आपल्याला पण बदलायला पाहिजे ना. आपलं काही असं स्थिर नाही आहे की असं झालेलं आहे तसंच करायचं. त्यांच्या स्टान्सप्रमाणे आपण बदलत राहू, फ्लेक्झिबल राहू आणि त्या प्रकारची आपली अभिवृत्ती जी आहे ती प्रकट करण्याचा प्रयत्न करू. हेच या निमित्तानं आपल्याला सांगता येईल की निबंध लिहायचा कसा एक नमुना जे आहे ते म्हणून आपण हे आज वाचन केलेलं आहे. याच प्रकारचे आपण क्वेश्चन आन्सर मालिकेतले मार्गीचे आपले क्वेश्चन आन्सर ऐसे क्वेश्चन आन्सर पुढच्या एखाद्या वेळेला आणखी एखाद्या कॅन्डिडेटचे रिजनलमध्ये लिहिले समजा आपण म्हटलं की इंग्रजीतले ते आपण बघूया.